पुणेकरांनो, आता सारसबागेच्या प्रवेशद्वारापासून थेट मंदिरापर्यंत एक भव्य काचेचा पूल उभारला जाणार आहे। हो, तुम्ही एकदम बरोबर ऐकलत। पण हा पूल नक्की का बांधला जातोय हे सविस्तर सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे पुण्यातले स्थानिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो। तर तळ्यातला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारसबाग गणपतीचं दर्शन घेणं आता अधिक सोपं आणि हायटेक होणार आहे। एवढ्या दिवस सारसबागेत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढण्या उतरण्याचा खूप त्रास होत होता। हीच अडचण ओळखून मंदिर संस्थेने प्रशासनाकडे मागणी केली होती। अखेर या पुलासाठी न हरकत प्रमाणपत्र मिळालं असून प्रशासन हे काम लवकरच पूर्ण करणार आहे। हा पूल थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत असणार आहे। या काचेच्या पुलामुळे भाविकांना उंचावरून सारसबागेचा नयनरम्य परिसर पाहता येईल। सोबतच परिसरात आकर्षक बाग आणि पर्यटकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था देखील केली जाणार आहे। म्हणजे भक्ती आणि पर्यटन यांचा एक सुंदर संगम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांची सोय व्हावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे। मग काचेच्या पुलाची ही नवीन कल्पना तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील प्रत्येक पुणेकराला शेअर करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।